मामा श्वेता, तू तू इथे? सॉरी मॅम, पण मला यावं लागलं. मला समर सरांशी बोलायचंय. श्वेता ऐक ना, आता घरात कार्यक्रम चालू आहे आणि लोक जमलेत, पाहुणे आलेत. हो मॅम, मला माहिती आहे, पण मला समर सरांशी बोलायचंय. समर सर, प्लीज प्लीज मला तुमच्याशी बोलायचंय. ही मुलगी इथे का आली आज? पिंटे दादा, कोण आहे ही मुलगी? समर सरांना माहिती आहे मी कोण आहे. श्वेता, तू आत्ता इथे का आलीस? तुला दिसत नाही इथे काय चालू आहे ते? माझ्या आजीचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहळा चालू आहे इथे. सर प्लीज मला तुमच्याशी बोलायचंय, फक्त 5 मिनिटं सर. मला आत्ता काहीही बोलायचं नाहीये. तू उद्या ऑफिस मध्ये ये. नाही सर, मी आत्ताच बोलणार आहे. प्लीज माझं ऐका सर, माझं ऐकून घ्या. श्वेता, मी आत्ता इथे घरगुती कार्यक्रमात आहे. ऑफिस मधले इश्यूज मला घरी आणायला आवडत नाहीत. सर, हा फक्त तुमच्या ऑफिसचा प्रश्न नाहीये, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज माझं ऐकून घ्या, मला तुमची मदत हवी आहे. दादा, मी बोलू का हिच्याशी? नाही, मला समर सरांशीच बोलायचंय. श्वेता, माझ्या आजीचा सोहळा चालू आहे इथे. या शुभ कार्यामध्ये आता अडथळा आणू नकोस. मी पोलिसांना फोन करेन. नाही नाही, एक मिनिट इकडे आहे श्वेता, आपण बोलूया. थांब जरा, शांत राहा. आपलं ठरलं होतं ना, आपण नंतर बोलणार आहोत. काय झालं? नाही मॅम, माझा आता कोणावरही विश्वास नाहीये. मला आत्ता इथे समर सरांशी बोलायचंय. काय झाले काय? म्हणजे कोण आहे ही मुलगी? तुला काय बोलायचं बाळा? मॅम, मी श्वेता, सरांच्या ऑफिसमध्ये काम करते आणि अंशुमन सरांच्या टीम मध्ये. अंशुमन सर मला गेले काही दिवस खूप त्रास देतात. खूप वाईट वागतात ते माझ्याशी. अगं तुझ्याकडून काम नीट नसेल होत म्हणून. नाही मॅम, त्यांना कामाशी काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते मला खूप अनकम्फर्टेबल फील करवतात. तो माझी हॅरॅसमेंट करतायत. नको तितके माझ्या जवळ येतात, मला घाणेरडे घाणेरडे मेसेजेस पाठवतात आणि मला ते नकोय मॅम. मी त्यांना नाही म्हणते, पण ते ऐकत नाहीयेत. मला धमक्या देतात. अहो, माझ्या घरी गुंड पाठवले हो त्यांनी. श्वेता, ओके, आपण सगळ्याबद्दल बोलूया प्लीज. आता नको. आजी, आपण बोलूया ना, नंतर बोलूया आपण.